पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रारूप मतदार याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत, प्रसिद्ध झाल्या आहेत। आपण सध्या बघू शकतो की पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे असलेल्या सावित्रीबाई फुले या सभागृहामध्ये या याद्या ज्या आहेत त्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। 27 नोव्हेंबरपर्यंत ज्या काही हरकती किंवा ज्या सूचना आहेत त्या मागवण्यात आलेल्या आहेत। मात्र सध्या आपण बघू शकतो की ह्या ज्या याद्या आहेत त्या याद्या या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत। मात्र सध्या या ज्या मतदार यादीच्या संदर्भात ज्या विरोधकांनी एक रान उठवलं होतं ते म्हणजे दुबार मतदार जे आहेत ते पण आता आपण बघू शकतो की निवडणूक आयोगाने सुद्धा जे दुबार मतदार आहेत त्या दुबार मतदारावरती जे हे स्टार जे केलेलं आहे दुबार म्हणजे जे संभाव्य दुबार मतदार या मतदार आहेत त्या मतदारावरती त्यांच्याकडून खरं तर हे स्टार करून असं एक स्नेहांकित करण्यात आलेलं आहे की म्हणजे दर्शवण्यात आलेलं आहे। एकंदरीतच सध्या ज्या काही मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्यावरती निवडणूक आयोगांकडून हे महत्त्वपूर्ण जे काम जे आहे ते सध्या करण्यात आलं आहे। मात्र सध्या आपण बघू शकतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अनुषंगाने ज्या गोष्टीची उत्सुकता सर्व मतदारांना होती ती उत्सुकता आता या ठिकाणी जी आहे ते आपल्याला सध्या पाहायला मिळते, कारण की ह्या सर्व ज्या याद्या आहेत त्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। प्रत्येक जण येतोय की याद्या या ठिकाणी कोण खरेदी करतोय। मात्र सध्या 27 नोव्हेंबरपर्यंत या याद्यावरती हरकती किंवा सूचना ज्या आहेत ते मागवण्यात येणार आहेत आणि अंतिम यादी जी आहे ती 5 डिसेंबरपर्यंत येणार आहे। मात्र सध्या जी आहे ती लगबग या ठिकाणी आपला मतदार याद्या खरेदी करण्यासाठी जी आहे ती पाहायला मिळत आहे। लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।